अशा प्रकारे आपले घर व पर्यावरण या सर्व घटकांचा आपण अभ्यास इथे केला. पूर्ण स्पष्टीकरण देखील पाहिलं की आपण या स्पष्टीकरणामध्ये पर्यावरणाचा घराशी आणि घराचा पर्यावरणाशी कशा प्रकारे संबंध आहे याचा सविस्तर अभ्यास केला. पण आता आपण पाहणार आहोत प्रश्नांच्या माध्यमातून कशा प्रकारे याची उकल निर्माण होते की कशा प्रकारचे प्रश्न हे विचारले गेले आहेत ते देखील आपण सरावाच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला तर आपण लगेच सुरू करूया. घराची डॅश करताना त्याची रचना, आकार, वापरलेले बांधकामाचे साहित्य इत्यादी बाबी विचारात घ्याव्या लागतात. आता याच्यात तुम्हाला दोन पर्याय दिले आहेत मुलांना. त्याच्यातील दोन पर्याय आपण वाचून घेऊया. निरीक्षण आणि परीक्षण. निरीक्षण आणि परीक्षण म्हणजे निरीक्षण म्हणजे काय करणे की जे स्वतः डोळ्याने पाहणे त्याला बोलतो आपण निरीक्षण. परीक्षण म्हणजे करणे की परीक्षणासाठी वेगवेगळ्या साधनांची आवश्यकता असते, उपकरणांची गरज असते, त्याला आपण परीक्षण असं बोलतो. तर निरीक्षण हे उघड्या डोळ्याने होऊ शकतं. ज्या गोष्टी बघण्यासाठी उपकरणाची गरज लागत नाही. प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे निरीक्षण. तर घराचे निरीक्षण करताना त्याची रचना, आकार, वापरलेले बांधकामाचे साहित्य इत्यादी बाबी विचारात घ्याव्या लागतात. चला आपण दुसरा प्रश्न बघूया. घराच्या रचनेमध्ये डॅश डॅश होणारे बदल असतात. ते कोणते बदल असतात? गावानुसार असतात की प्रदेशानुसार असतात? घराची जी रचना असते त्याच्यामध्ये काही बदल होत असतात मुलांनो. मग ते तुम्हाला प्रश्न विचारेल की कोणत्या स्वरूपात होतात? गावानुसार होतात की प्रदेशानुसार? तर अर्थातच आपलं अचूक उत्तर असणार आहे प्रदेशानुसार. प्रदेशानुसार जसा प्रदेश असेल त्यानुसार त्याच्यामध्ये काय होतात? बदल होत असतात. आपला प्रश्न दुसरा आहे. त्या प्रदेशात असलेल्या डॅश डॅश व उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग करून माणसाने घरे बांधलेली आढळतात. म्हणजे त्यांनी तुम्हाला विचारले की कोणत्या गोष्टीचा वापर त्यांनी केलेला आहे की कोणत्या गोष्टी त्यांनी विचारात घेतलेल्या आहेत. त्या प्रदेशात असलेल्या व उपलब्ध नैसर्गिक साधनांचा उपयोग करून माणसाने घरे बांधली आहे. कोणत्या गोष्टीनुसार काय विचारात घेतले? हवामानानुसार का वातावरणानुसार? मला दोन पर्याय आहेत तर त्याच्यात आपलं अचूक उत्तर असणार आहे हवामानानुसार. पुढचा प्रश्न आहे आपल्या घराच्या रचनेमध्ये डॅश डॅश आढळते. घराच्या रचनेमध्ये डॅश डॅश आढळते. जसं तुम्ही जेव्हा घरं पाहता तर तुम्हाला हरे घर सारखे दिसतात का? त्याच्यामध्ये काही भिन्नपणा असतो का? ते एकसारखे दिसतात? तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर विचारलं आहे. तर मुलांना आपण तुम्हाला दोन पर्याय दिले. त्या दोन पर्यायामधली आपण वाचून घेऊया. एक आहे एकसंधता आणि दुसरं आहे विविधता. तर आपलं अचूक उत्तर असणार आहे की अरे घरे एका घरापेक्षा दुसरं घरे कसं असतं? वेगळं असतं. आणि म्हणून आपलं अचूक उत्तर असणार आहे विविधता. आता इथे बघा मुलांना पुढचा प्रश्न आहे. प्रत्येकाला हवा, अन्न, पाणी, वस्त्र व डॅश डॅशची गरज असते. हवा, अन्न, वस्त्र, पाणी आणि कसली गरज आहे? तुम्हाला दोन पर्याय आहेत. एक निवारा आहे, एक आश्रय आहे. तर आपण शिकलो होतो की बेघरांना कसली गरज असते? निवाऱ्याची गरज असते. म्हणून प्रत्येकाला हवा, अन्न, पाणी, वस्त्र व निवाऱ्याची गरज असते. पुढचा प्रश्न आहे बघा. बेघर असणे ही एक डॅश डॅश समस्या आहे. एखादी व्यक्तीला घर नाही म्हणजेच ती कसं आहे? बेघर आहे. मग ही समस्या कोणत्या प्रकारची आहे? इथे त्यांनी तुम्हाला सांगितलंय की दोन पर्याय. एक कौटुंबिक आहे का सामाजिक आहे? कौटुंबिक म्हणजे घरातली समस्या की जी घरापुरती मर्यादित आहे ती आहे. काही सामाजिक आहे की पूर्ण समाजामधली ही एक गंभीर समस्या आहे. तर अर्थात आपलं उत्तर मुलांना काय असणार आहे की सामाजिक. की बेघर असणे ही एक सामाजिक समस्या आहे. काही शहरामध्ये शासनामार्फत बेघरांसाठी डॅश डॅश उपलब्ध केले जातात. शासनामार्फत काय केले जातात? काही उपक्रम राबवले गेले आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की शहर जे बेघर आहे त्यांच्यासाठी काय उभारले गेलेले आहे. तर तुम्हाला दोन पर्याय आहेत. रात्र निवारे आहे का दिवस निवारे आहे? तर ज्यांना झोपण्याची सोय नाही आहे की दिवस कसा पण जातो पण जेव्हा रात्र येते तेव्हा रात्री जर लोक रेल्वे स्टेशनवर झोपतात, बस स्टँडवर झोपतात, तर त्यावेळेस त्या पुलाखाली झोपतात. तर त्यावेळेस त्यांना शासनामार्फत जो उपक्रम राबवला गेलाय त्याला काय बोललं जातं? तर अर्थात आपलं उत्तर असणार आहे की रात्र निवारे. काही शहरामध्ये शासनामार्फत बेघरांसाठी रात्र निवारे उपलब्ध केले जातात. पुढचा प्रश्न आहे. घरे बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर डॅश डॅश साधने वापरली जातात. की घरं बांधण्यासाठी कोणत्या प्रमाणामध्ये काय गोष्टीचा जास्त वापर केला जातो? तुम्हाला दोन पर्याय आहेत. कृत्रिम का नैसर्गिक? कृत्रिम म्हणजे जे आपण मानवाने बनवलेले आहेत आणि जे नैसर्गिक आहे जे निसर्गता आहेत त्या गोष्टी. तर आपलं अचूक उत्तर असणार आहे की घरे बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक साधन वापरले जात. आपला पुढचा प्रश्न आहे. घरासाठी लागणारे साहित्य तयार करण्यासाठी डॅश डॅशचा वापर करावा लागतो. जर आपल्या घर बांधायचं आणि घरासाठीची हर एक प्रकारची जी साधनं आहेत ती जर आपल्याला वापरायची असेल तर आपण कोणत्या गोष्टीचा त्या साधनासाठी लागणाऱ्याचा उपयोग काय आहे? ते साधनं जर आपण वापरतो पण साधनं देखील तयार करण्यासाठी कोणत्या गोष्टीची गरज आहे? शक्तीची गरज आहे का ऊर्जेची गरज आहे? तर आपलं उत्तर आहे मुलांना ऊर्जेची गरज आहे. की घरासाठी लागणारे साहित्य तयार करण्यासाठी ऊर्जेचा वापर करावा लागतो. ऊर्जा निर्माण. आपला पुढचा प्रश्न. ऊर्जा निर्माण करण्यासाठी आपण
कोळसा, नैसर्गिक वायू व खनिज तेल यासारख्या डॅशचा वापर करतो. ऊर्जा जर निर्माण करायची असेल तर आपण काय केलं पाहिजे, की आपण जे या गोष्टीचा वापर करतोय कोळसा, नैसर्गिक वायू आणि खनिज तेल, तर यासारखी इंधने कशी आहेत, ही मानवाने बनवली आहेत की ती निसर्गत आहे? आपलं याचं उत्तर काय असणार आहे, की ती नैसर्गिक इंधनाचा आपण त्याच्यामध्ये वापर करत असतो. आपला पुढचा प्रश्न आहे मुलांनो, माणसाप्रमाणेच इतर काही सजीवही पर्यावरणातील विविध साधनांचा वापर करून डॅश डॅश काय करतात, तयार करतात. काय करतात, जसे माणसांना ज्या गोष्टीची गरज आहे, म्हणजे निवाऱ्याची गरज आहे, ज्यांना घराची गरज आहे, त्याचप्रमाणे की जी जीवसृष्टी आहे, सजीव सृष्टी आहे, मग ते पशु असोत, पक्षी असोत, या देखील ना काय करत असतात, त्यांना देखील कशाची गरज आहे. तुम्हाला 2 पर्याय दिले आहेत, एक निवाऱ्याची गरज आहे का आश्रयाची गरज आहे. तर आपलं उत्तर काय असणार आहे, की आपल्या निवाऱ्याची गरज आहे. तर वापर करून निवारा, माणसाप्रमाणेच इतर काही सजीवही पर्यावरणातील विविध साधनांचा वापर करून निवारा तयार करतात. आपला पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश हा एक महत्त्वाचा व्यवसाय झाला आहे. कोणता महत्त्वाचा व्यवसाय झाला आहे, आपण या पाठाद्वारे शिकलो आहोत, की कोणता जो व्यवसाय जो बाहेरच्या देशामध्ये म्हणजे तो सुरू झालेला आहे, की जिथे तुम्ही समुद्र सपाटीमध्ये एकदम खाली तळापर्यंत जाता आणि तिथे तुम्ही तिथलं जीवन अनुभवू शकता. हा कोणत्या प्रकारचा व्यवसाय आहे? तुम्हाला 2 पर्याय आहेत, एक हवाई पर्यटन का जल पर्यटन. हवाई पर्यटन म्हणजे जे आकाशामध्ये उडणार आहे, तिकडे तुमचं म्हणजे तो व्यवसाय सुरू झाला आहे. का जल पर्यटन म्हणजे तुम्ही समुद्र सपाटीमध्ये समुद्राच्या तळाशी खाली जाऊन पर्यटन करता, म्हणजे तिथे तुम्ही जाता, तुम्ही फिरता, तुम्हाला फिरायला आवडतं, तिथे जलपर्यटन दिलं. तर आपलं उत्तर काय असणार आहे, जलपर्यटन हा आपलं आन्सर असणार आहे. जलपर्यटन हा एक महत्त्वाचा व्यवसाय झाला आहे. आता बघा, आपला पुढचा प्रश्न असणार आहे, बायोगॅस, पवन ऊर्जा व सौर ऊर्जा यासारख्या डॅश ऊर्जा साधनांचा वापर केला पाहिजे. कोणत्या साधनांचा वापर केला पाहिजे, की हे कशा साधनं आहेत, बायोगॅस आहे, पवन ऊर्जा आहे व सौर ऊर्जा आहे. ह्या सारख्या डॅश ऊर्जा म्हणजे ह्याचे जे ऊर्जा, या गोष्टीसाठी लागणारी ऊर्जा, तर ही काय आहे, कोणत्या साधनाच्या वापरामध्ये मोडते ही. तर तुम्हाला 2 पर्याय, एक अपारंपरिक का एक पारंपरिक. तर पारंपरिक म्हणजे ज्या पूर्वापार चालत आलेलं आहे, हे अपारंपरिक म्हणजे हे आत्ता बनवले गेलं म्हणजे हे अपारंपरिक आहे. म्हणून आपलं उत्तर अचूक असणार आहे, अपारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर केला पाहिजे. आता आपण काय खेळाच्या माध्यमातून काही प्रश्नांची उत्तरे पाहूया, की कशा प्रकारे तिथे प्रश्नांची उत्तरं आपल्याला विचारली आहेत. आपला पहिला प्रश्न आहे, घराच्या प्रकारात त्याच्या रचनेत ती बांधण्यासाठी वापरलेल्या साहित्यात डॅश डॅश आढळते. काय आढळते, जे घराचे जे प्रकार आहे, त्याची जी रचना आहे, ती बांधण्यासाठी वापरलेल्या साहित्यात आपल्याला काय, तुम्हाला 4 पर्याय, सारखेपणा आढळतो, विविधता आढळते का वेगळेपणा आढळतो. आता बघा, सारखेपणा म्हणजे जे सगळी घरं सारखी दिसतात, जर ती घरं मातीची आहेत तर पूर्ण मातीचीच आहेत का, पूर्ण लाकडाचीच का, त्याच्यामध्ये वेगळा दिसतो का. म्हणजे जे सारख्या प्रकाराचे असतात, सारख्या आकाराचे असतात, सारख्या रंगाचे असतात, त्याला आपण सारखेपणा बोलतो. अविविधता म्हणजे विविधता नसलेली. इथे विविधता म्हणजे वेगळेपणा, आणि इथे वेगळेपणा म्हणजेच इथे त्याला हा दोन्ही सिमिलर वर्ड आहे. परंतु आपल्या पाठामध्ये कोणता शब्द आलेला आहे मुलांनो, विविधता. म्हणजे घराच्या प्रकारात त्याच्या रचनेत ती बांधण्यासाठी वापरलेल्या साहित्यात आपल्याला विविधता आढळते. आपला दुसरा प्रश्न आहे बघा, बेघर असणे ही एक डॅश डॅश समस्या आहे. आपण 4 पर्याय दिलेले आहेत, राजकीय आहे, राष्ट्रीय आहे, कौटुंबिक आहे का सामाजिक आहे. बेघर असणे ही कौटुंबिक समस्या असू शकते का, तर बिलकुल नाही. राजकीय म्हणजे ती पूर्ण प्रदेशाची, पूर्ण राज्याची आहे का, पूर्ण भारताची आहे का. राष्ट्रीय म्हणजे पूर्ण राष्ट्राची आहे का, तर नाही. तर आपली समस्या जी आहे ती सामाजिक समस्या आहे, आणि म्हणून आपण येलो बरोबर क्लिक करणार आहोत. आपला तिसरा प्रश्न आहे, बायोगॅस, पवन ऊर्जा व सौर ऊर्जा यासारख्या डॅश डॅश ऊर्जा साधनांचा वापर केला गेला पाहिजे. की या ज्या बायोगॅस आहे, पवन ऊर्जा आहे, सौर ऊर्जा आहे, या कशा आहे, तुम्हाला 4 पर्याय दिले आहेत, तर कोणत्या प्रकारामध्ये मोडल्या जातात किंवा गणल्या जातात. तर तुम्हाला 4 पर्याय आहेत, पारंपरिक, अर्वाचीन, प्राचीन की अपारंपरिक. पारंपरिक म्हणजे पूर्वीपार झाला, अर्वाचीन म्हणजे जे मधल्या काळातले आहेत, की जे प्राचीन आहे म्हणजे जे खूप जुने आहेत, की अपारंपरिक म्हणजे जे आत्ताच्या समयातले आहेत. तर आपलं उत्तर असणार आहे अचूक अपारंपरिक. म्हणून आपण योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला प्रश्न 4था आहे, सर्व सजीवांना डॅशची आवश्यकता असते. जे सर्व सजीव आहेत त्यांना कशाची गरज असते, अर्थातच आपण शिकलो आहोत, आणि तुम्हाला देखील मला याचं उत्तर माहीत आहे की आपल्याला कशाची गरज आहे. पण तरी पण आपण 4 पर्याय वाचून घेऊया. आधाराची, निवाराची, घराची का आश्रयाची. तर बरोबर आहे, आपलं उत्तर काय आहे, आपल्याला सर्व सजीवांना निवाऱ्याची गरज आहे. म्हणून आपण योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला 5वा प्रश्न असणार आहे, उपजीविकेचे साधन मिळत नसल्यामुळे किंवा ते पुरेसे नसल्यामुळे अनेक
अनेकांना डॅश डॅश व्हावे लागते. काय व्हावं लागतं, की उपजीविका, मी तुम्हाला मुलांना सांगितलं उपजीविका म्हणजे काय, की ज्यांच्याकडे शिक्षण आहे किंवा काम नाही आहे. मग त्याच्यामुळे त्यांना उपजीविकेचे साधनच नाही. जर जीवन जगण्याचं त्यांच्याकडे काही नाही, पुरेसे मुबलक प्रमाणात पैसे नाही आणि पैसे नसल्यामुळे काय होतं ते, आणि ज्यांना काम मिळते व ते पुरेसे नसल्यामुळे किंवा जे काम मिळालंय परंतु ते पैसे पुरत नसल्यामुळे देखील काय व्हावं लागत आहे. तुम्हाला 4 पर्याय दिले आहेत: आश्रित, बेघर, परावलंबी का निर्वारित. आश्रित म्हणजे आपण कुणाकडे तरी आपलं घर नसेल, आपण दुसऱ्याच्या घरी राहणं, त्याला आश्रित बोलतो. बेघर म्हणजे ज्यांना घर नाही आहे. परावलंबी म्हणजे आपण दुसऱ्यावर अवलंबून आहोत. निर्वारित म्हणजे त्या गोष्टी म्हणजे आपण एकाच्या दुसऱ्या गोष्टीवर अवलंबून आहोत, त्याला निर्वारित बोलतो. तर आपल्या बरोबर उतरणारे उपजीविकेचे साधन नसल्यामुळे किंवा ते पुरेसे नसल्यामुळे अनेकांना बेघर व्हावे लागत आहे. आपला 6वा प्रश्न आहे, डॅश डॅश पर्यटन हा एक महत्त्वाचा व्यवसाय झाला आहे. कोणता एक महत्त्वाचा व्यवसाय झाला? पर्यटनाचा कोणता व्यवसाय आहे, की तुम्हाला 4 पर्याय दिले आहेत: जलपर्यटन, रेल्वे पर्यटन, हवाई पर्यटन, सांस्कृतिक पर्यटन. तर बघा मुलांनो, की आपल्या पूर्ण पाठामध्ये रेल्वेचा आणि हवाईचा ते उल्लेख झालेला नाही, उल्लेख आहे. संस्कृतीचाही उल्लेख झालेला नाही. तर जो उल्लेख झाला आहे तो कसला आहे, की आपण वाचलं की आपलं अचूक उत्तर असणार आहे जलपर्यटन हा एक महत्त्वाचा व्यवसाय झालेला आहे. म्हणून योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. बघा आपला 7वा प्रश्न आहे, काही ठिकाणी पर्यटकांचे निवारे डॅश डॅश खाली तयार केले आहेत. पर्यटकांचे निवारे कशाच्या खाली तयार केले आहेत? तुम्हाला 4 पर्याय आहेत मुलांनो. एक सरोवर आहे, दुसरं खाडी आहे, तिसरं समुद्र आहे आणि चौथं आहे नदी आहे. तर त्या 4तून आपले योग्य उत्तर काय असणार आहे? काही ठिकाणी पर्यटकांचे निवारे हे समुद्राखाली तयार केले गेलेले आहेत. जे समुद्राच्या तळाशी त्याचं काय केलं आहे, समुद्राच्या जे त्याचे निवारे म्हणजे तिथे राहण्याची त्यांनी सोय देखील केलेली, असे बरेच ठिकाणे आहेत. आपला 8वा प्रश्न आहे, इंधने एकदा वापरले किती संपतात? या डॅश डॅश ज्वलनातून वायू प्रदूषणही होत असते. जे इंधने जे आपण जे बोलतो, जे नैसर्गिक जे इंधने आहेत ती आपण वापरली किती संपतात. मग त्याच्यामुळे या डॅश डॅश ज्वलनातून वायू प्रदूषण होतं. कोणत्या ज्वलनातून त्याचं वायू प्रदूषण होतं? तर तुम्हाला 4 पर्याय दिले आहेत: जलस्रोत, ध्वनिस्रोत, ऊर्जा स्रोत आणि वायू स्रोत. जलस्रोत म्हणजे पाण्यामार्फत होते, ध्वनी म्हणजे आवाजामार्फत होते, ऊर्जा म्हणजे ज्याच्यातून जो ऊर्जा स्रोत बाहेर पडतो, की जिथे ते 2 गोष्टी एकत्र आल्या त्याची ऊर्जा निर्माण होते, की वायू म्हणजे हवेद्वारे. तर आपलं योग्य उत्तर असणारे ऊर्जा स्रोताच्या ज्वलनातून वायू प्रदूषण होत असतं. म्हणून आपण योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला 9वा प्रश्न आहे, प्रदेशात असलेल्या हवामानानुसार व उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग करून माणसाने डॅश डॅश बांधली. काय बांधली आहे? की नैसर्गिक साधन संपत्तीच्या नुसार की जिथील जे हवामान आहे त्या हवामानाचा वापर करून आणि नैसर्गिक साधन संपत्ती याची सांगड घालून त्या प्रदेशामध्ये त्यांना त्यांच्या गरजेनुसार काय बांधण्यात आलेलं आहे. तर तुम्हाला 4 पर्याय आहेत: घरे बांधली, बिल्डिंग बांधली, बंगले बांधले का झोपडी बांधली. तर आपलं योग्य उत्तर काय असणार आहे? तुम्हाला अर्थातच माहिती आहे, आपल्याला आपण डीपमध्ये जाण्याची काहीच गरज नाही. तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे घरे, बिल्डिंग, बंगले का झोपडी. तर आधी प्रथम काय बांधले आहे? घरे बांधले. म्हणून आपण योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला 10वा प्रश्न आहे, घरे बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर डॅश डॅश साधने वापरली जातात. घरे बांधायची असेल तर ती मोठ्या प्रमाणात कोणत्या साधनांचा वापर करण्यात गेला आहे? तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे. तुम्हाला 4 पर्याय मुलांना दिले. त्या 4 पर्यायामधून बघा आपण वाचून घेऊया. नैसर्गिक, मानवी, कृत्रिम का खनिज. तर आपलं योग्य उत्तर असणार की नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करण्यात आला आहे आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. तर आपण परीक्षेमार्फत देखील काही प्रश्नांची उत्तरं घेणार आहोत, की परीक्षेमार्फत कोणते प्रश्न विचारलेत. पहिला प्रश्न आहे, काय ठिकाणी पर्यटकांचे निवारे डॅश डॅश खाली तयार केले आहेत? कोणत्या खाली केले गेले? आपले 4 पर्याय आहेत: एक सरोवर आहे, समुद्र आहे, खाडी आहे, नदी आहे. काही ठिकाणी पर्यटकांची निवारे कोणत्या? आपलं बरोबर उत्तर असणार आहे समुद्र, की समुद्र खाली तयार केले. जे पर्यटक आहे ते समुद्राच्या खाली तयार करण्यात आलेले. घराच्या प्रकारात, त्याच्या रचनेत ते बांधण्यासाठी वापरलेल्या साहित्यात डॅश डॅश आढळते. काय आढळतो? सारखेपणा आढळतो का? हर एक घर सारखं दिसतं का? तर नाही. सारखेपणा आहे, विविधता आहे, अविविधता आहे, वेगळेपणा आहे. तर आपलं अचूक उत्तर असणार आहे की घराच्या प्रकारात, त्याच्या रचनेत बांधण्यासाठी आपल्याला विविधता आढळते आणि आपलं अचूक उत्तर असणार आहे विविधता. आपला प्रश्न 3रा आहे, डॅश डॅश पर्यटन एक महत्त्वाचा व्यवसाय झाला आहे. की पर्यटन म्हणजे जिथे फिरण्याची जागा आहे, की जिथे लोक फिरायला जातात, ते आवडीने फिरतात, ती जागा कोणती आहे? जल आहे, हवाई आहे, रेल्वे आहे, संस्कृत आहे. तर आपण वाचलेलं आहे पाठामध्ये, आपण शिकलो आहोत की जल पर्यटन हे काय आहे?
हा एक महत्त्वाचा व्यवसाय झाला आहे. घरं बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर डायजस्ट साधने वापरली जातात. जर घरं बांधायची असेल तर कोणत्या साधन संपत्तीचा वापर केला जातो? नैसर्गिक, अनैसर्गिक, पारंपरिक, मानवी किंवा खनिजांचा वापर केला जातो. तर आपलं बरोबर अचूक उत्तर असणार आहे की नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर केला. बायोगॅस, पवन ऊर्जा, सौर ऊर्जा यासारख्या डायजस्ट ऊर्जा साधनाचा वापर कोणत्या ऊर्जा साधनाचा वापर केला पाहिजे? यापैकी कोणते 4 तुम्हाला ऑप्शन असणार आहे, कोणता पर्याय असणार आहे? तर आपण वाचून घेऊया. पारंपरिक, प्राचीन, आवर्षण का अपारंपरिक? तर आपलं योग्य उत्तर असणार आहे अपारंपरिक. बायोगॅस, पवन ऊर्जा व सौर ऊर्जा यासारख्या अपारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर केला पाहिजे. आपला 6वा प्रश्न असणार आहे, बेघर असणे ही एक काय आहे? तुम्हाला निश्चितच माहिती आहे. ही राजकीय हा गंभीर प्रश्न आहे का? कौटुंबिक प्रश्न आहे का? राष्ट्रीय का सामाजिक आहे? तर साहजिकच आहे आपलं उत्तर काय असणार आहे की ही एक सामाजिक काय आहे? समस्या आहे. प्रदेशात असलेल्या हवामानानुसार उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग करून माणसाने काय बांधली आहेत? जे हवामानानुसार मानवाने काय केलं आहे? प्रदेशात असलेल्या हवामानानुसार आणि तिथल्या असलेल्या नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करून माणसाने काय बांधली आहेत? घरे बांधली आहेत, बंगले बांधले आहेत, बिल्डिंग बांधली आहेत का झोपडी बांधली आहेत? तर मुलांना आपलं अचूक उत्तर असणार आहे घरं बांधली आहेत. पुढचा प्रश्न, उपजीविकेचे साधन मिळत नसल्यामुळे किंवा ते पुरेसे नसल्यामुळे अनेकांना डॅश डॅश राहावे लागते. उपजीविकेचे साधन नसल्यामुळे किंवा ते पुरेसे नसल्यामुळे की ज्यांना कोणत्याही प्रकारचं काम नाहीये, कोणत्या प्रकारचा व्यवसाय नाहीये किंवा ते आहे परंतु ते त्याच्यामुळे पुरेसे नसल्यामुळे त्यांना काय करावं लागत नाही? घर घ्यावं लागत, म्हणजे घर मिळत नाही किंवा ते घेऊ शकत. मग अशांना काय करावं लागत आहे की मग आपण तुम्हाला 4 पर्याय दिले. एक आश्रित आहे, परावलंबी आहे, बेघर आहे, निर्वारित आहे. तर आपलं अचूक उत्तर असणार आहे की त्यांना बेघर व्हावे लागत. पुढचा प्रश्न आहे, सर्व सजीवांना डायजस्टची आवश्यकता आहे. सर्व सजीव जे मानवी आहे, जे मनुष्य आहे किंवा जे पशु आहे, पक्षी आहे, जे प्राणी आहे, वन्य प्राणी आहे, जे ग्रामपशु आहे, सर्व सजीवांना काय लागते? निवाऱ्याची गरज असते. आणि म्हणून आपला ऑप्शन काय आहे? आधाराची, घराची, निवाऱ्याची का आश्रयाची? तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे की सर्व सजीवांना निवाऱ्याची गरज असते. आपला 10वा प्रश्न आहे, इंधने एकदा वापरले की ती संपतात व या डॅशच्या ज्वलनातून वायू प्रदूषणही होत असतो. की इंधने एकदा आपण जी वापरली की ती काय होतं? संपतात, परंतु मग ती या डॅशच्या ज्वलनातून तिचा पुन्हा काय होतं? वायू प्रदूषणही होत असते. मग तुम्हाला 4 पर्याय दिले, एक जलस्रोत, ऊर्जा स्रोत, ध्वनी स्रोत, वायू स्रोत. तर आपलं असं उत्तर असणार आहे मुलांना ऊर्जा स्रोत. बघा मुलांना, आपले एकूण प्रश्न 10 होते. सोडवलेले प्रश्न 10, बरोबर उत्तर 10 आणि चुकलेली उत्तरं एकही नाही. तर अशा प्रकारे मुलांना आपण अभ्यासामार्फत देखील स्पष्टीकरण केले. या पाठाचं सराव घेतला, खेळ घेतला, परीक्षा घेतल्या. आता आपण प्रश्न उत्तराकडे पाहणार आहोत की त्याच्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न उत्तरं लघुत्तरी, दीर्घोत्तरी आहेत की ते आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. की बघा, पहिला प्रश्न आहे, घरे बांधताना त्याचे निरीक्षण करताना कोणत्या बाबी लक्षात घेतले जातात? घरे बांधत असताना त्या घराची रचना, त्याचे आकार, त्या प्रदेशानुसार ज्या गोष्टी, त्या घरासाठी लागणारे बांधकामाचे जे साहित्य आहे, या सर्व गोष्टी लक्षात घेतले जातात. बघा, घरे बांधताना निरीक्षण करताना त्याचे रचना, आकार, वापरलेल्या बांधकामाचे साहित्य इत्यादी बाबी लक्षात घेतल्या जातात. घरे बांधताना आपण निश्चित त्या सर्व गोष्टींची काळजी घेत असतो की ते घर बांधताना आपण निरीक्षण करून की बाबा त्याची रचना कसली पाहिजे, त्याचा आकार कसला पाहिजे, त्या घरासाठी लागणारी साधने कोणती असली पाहिजे, या सर्व गोष्टींची बाबींची आपण विचारपूस किंवा विचार करत असतो आणि त्या बाबी लक्षात घ्यायचो. आपला दुसरा प्रश्न आहे, घरामुळे आपल्याला कशाची संरक्षण मिळते? साहजिकच आहे, जर आपल्याला घर नसेल तर आपल्याला काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात ते जाणले. जर घर असेल तर मग आपलं कोणत्या गोष्टीपासून संरक्षण होऊ शकतं हे तुम्हाला या पाठामध्ये सांगितलं की तर आपल्याला थंडी, ऊन, वारा, पाऊस या सर्व गोष्टीपासून आपलं संरक्षण होऊ शकतं. तसंच जे गुन्हेगारी वृत्तीची माणसं आहेत त्याच्यापासून देखील आपलं संरक्षण होऊ शकतं. जे घात करणारी माणसं आहेत त्याच्यापासून देखील आपलं संरक्षण होऊ शकतं. बघा, आपलं काय उत्तर आहे? घरापासून आपल्याला थंडी, ऊन, वारा, पाऊस यापासून आपल्याला संरक्षण मिळतं. आपला दुसरा प्रश्न आहे, कोणत्या साधनाचा वापर करून माणसाने घरे बांधली आहेत? कोणत्या साधनांचा वापर केला गेला आहे? तर जे नैसर्गिक साधन संपत्ती आहे, जे निसर्गात जे उपलब्ध आहे, ज्या साधन संपत्ती त्याचा वापर करून मानवाने काय केलं आहे? घरं बांधली आहेत. मग समजा ती मातीची घरं आहेत, ती लाकडाची घरं आहेत, ती सिमेंट, रेती, वाळू या तिघांचं मिश्रण करून माणूस पक्के घरे बांधले आहेत. काही घरं ही विटांची देखील असतात. म्हणजे निसर्गातली जी साधन संपत्ती आहे त्याचा वापर करून त्यांनी काय केलेले आहेत? घराचा वापर केलेला आहे. त्याला प्रतिसाद असलेल्या हवामानानुसार उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग करून माणसाने घरं बांधली आहेत की तेथील हवामानानुसार, तिथलं हवामान कसं आहे याचा विचार लक्षात घेऊन तेथील जे नैसर्गिक संपत्ती आहे, तिथले त्या प्रदेशातली जी नैसर्गिक संपत्ती भरपूर उपलब्ध प्रमाणात आहे त्याचा वापर करून काय केलेला आहे? घरे
मी बांधलेली आहेत. आपला पुढचा प्रश्न आहे, कशामुळे आपल्याला घराचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात? कशामुळे आपल्याला घराचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात? बघा, की घराच्या त्याच्या प्रकारामध्ये, रचनेमध्ये, त्याच्या आकारामध्ये, ते बांधण्यासाठी वापरलेल्या साहित्यामुळेच आपल्याला त्याच्यात फरक जाणवतो, की प्रत्येक घर हे वेगळं असतं. काही लाकडाचं आहे, आताच मी सांगितलं, लाकडाची घरं, मातीचे घरे, तसेच जे सिमेंट रेतीचे घरं, त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळं आढळतं, विभिन्नता आवडते, विविधता आढळते. आणि म्हणूनच आपल्या या वेगळेपणामुळे घराच्या प्रकारात, त्याच्या रचनेत, ती बांधण्यासाठी आलेल्या साहित्यात विविधता आढळते. त्यामुळे आपल्याला घराच्या वेगळेपणामध्ये काय आढळतं? पाहायला मिळतात. प्रत्येकाला कशाची गरज आहे? हा किती महत्त्वाचा प्रश्न आहे बघा मुलांनो, की प्रत्येकाला, की जे व्यक्ती जिवंत आहे, जी सजीव आहे, त्या प्रत्येक व्यक्तीला कशाची गरज आहे? प्रत्येक व्यक्तीला अन्न, वस्त्र, निवाराची काय आहे? गरज आहे की नाही मुलांना? की बघा, आपला प्रश्न काय, प्रत्येकाला हवा, अन्न, पाणी, जे हवा, अन्न, पाणी, वस्त्र आणि निवारा, हवा, अन्न, पाणी, वस्त्र व निवाऱ्याची काय असते? आपल्याला गरज असते. अनेकांना बेघर का राहावे लागते? की ज्यांना घर नाहीये, मग ते ज्यांना स्वतःचं घर नाही, मग ते कुठे राहतात? बाहेर राहतात. आपण शिकलो मुलांनो, की ते कुठे राहतात? पुलाखाली राहतात, रेल्वे बस स्टँडवर राहतात, पुलावर राहतात, रस्त्याच्या कडेला राहतात, जे मस्त डिवायडर आहेत त्याच्यावर राहतात. प्रत्येक ठिकाणी आपल्याला राहायला ते मिळतात. जे मोकळे मैदाने आहेत तिथे देखील ते राहायला मिळतात. बगीच्यामध्ये, एका कोपऱ्यामध्ये ते राहायला मिळतात. म्हणजे का त्यांना बेघर व्हावं लागतं? त्याची काय कारणं आहेत? तर आपण मुलांना पाहिलं, की ज्यांना उपजीविकेचे साधन मिळत नसल्यामुळे, किंवा ते पुरेसे नसल्यामुळे, किंवा त्यांना जे काम मिळालं आहे ते कामाचा त्यांना त्यांच्याकडे काम नाहीये, किंवा जरी काम मिळालं तरी त्या कामातून त्यांना काय मिळत नाही? पुरेसे पैसे नसल्यामुळे ते घर घेऊ शकत नाही, आणि त्याच्यामुळे त्यांना बेघर होण्याची काय आहे? त्यांना राहावे लागत आहे. बघा, आपल्या प्रश्नाचं जर, उपजीविकेचे साधन मिळत नसल्यामुळे किंवा ते पुरेसे नसल्यामुळे अनेकांना बेघर राहावे. सामाजिक समस्या कोणती आहे? आत्ताच आपण बोलायला पाहिलं, की आपली सामाजिक समस्या कोणती आहे? की जे की आपल्या सामाजिक समस्या भरपूर आहेत, की जे आपल्याला शिक्षण न मिळणे, मुलींना शिक्षण न मिळणे, किंवा बहुतेक मुलींना शिक्षण न मिळणे, ही एक आपली सामाजिक समस्या आहे. काही ठिकाणी गावामध्ये शाळा उपलब्ध न होणे एक सामाजिक समस्या आहे, किंवा काही भागामध्ये दवाखाने उपलब्ध नसणे ही देखील सामाजिक समस्या, तिथल्या लोकांची मिळून सामाजिक समस्या आहे. तशा अनेक सामाजिक समस्या आहेत ज्या भरपूर प्रमाणात आहेत. परंतु आपण आपल्या पाठामध्ये शिकलो, की आपली जी सामाजिक समस्या कोणती दाखवली आहे? की बेघर असणे ही एक काय आहे? एक सामाजिक समस्या आहे. बेघर असणे ही एक सामाजिक समस्या आहे. मोठ्या संख्येने घरे का बांधली जात आहेत? मुलांनो, का बांधली जाते? की त्याचं प्रमाण का वाढलं आहे? की घरं बांधण्याचं प्रमाण का वाढलं आहे? कारण ज्याप्रमाणे लोकसंख्येचा विस्तार हा वाढत चालला आहे, लोकसंख्या ही झपाट्याने वाढत चालली आहे, आणि त्यानुसार त्याची मागणी देखील वाढत चालली आहे, आणि मागणीनुसार घरांची देखील मागणी ही काय झाली? वाढत आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय होत आहे? माणसाच्या लोकसंख्येच्या वाढीनुसार घरांची मागणी वाढत चालली आहे, त्याच्यामुळे घराची देखील बांधणी वाढत आहे. जगाची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे, व त्यामुळे मोठ्या संख्येने घरं बांधली जातात. आत्ताच मी सांगितलं, की जगाची लोकसंख्या ही सातत्याने वाढत, म्हणजे सतत वाढत आहे. त्याच्यामध्ये काय होत आहे? की कुठे म्हणजे कमीपणा होत नाही, किंवा त्याची अधोगती होत नाही, की ती वाढतच जाते. त्याच्या प्रमाणामध्ये भर पडत आहे, त्याच्यामध्ये घट होत नाहीये. आणि त्या मागणीनुसार जे लोकसंख्या आहे, त्या लोकसंख्येच्या मागणीनुसार काय होत आहे? घराची संख्या देखील वाढत आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, घर बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कोणत्या साधनाचा वापर केला जातो? जर आपल्याला घर बांधायचं असेल तर कोणत्या साधनाचा वापर केला जातो? की साहजिकच असं आपलं उत्तर आहे, की नैसर्गिक साधन संपत्ती, जे निसर्गात असणारी जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे त्याचा आपल्याला वापर केला जातो. आपला पुढचा प्रश्न आहे, शेती व इतर उपयोगासाठी असलेली जमीन वाढत्या शहरीकरणामुळे कशासाठी वापरली गेली आहे? की वाढत्या शहरीकरणामुळे शेती, जे आता लोकसंख्या सातत्याने वाढत आहे, त्याच्यामुळे काय आहे? की वाढत्या शहरीकरणामुळे जी शेती आणि इतर उपयोगासाठी असलेली जमीन कोणत्या गोष्टीसाठी घेण्यात आली आहे? ती वस्तीसाठी आणि रस्त्यांसाठी देण्यात गेली आहे. आपल्याला उत्तर बघूया, की शेती व इतर उपयोगासाठी असलेली जमीन वाढत्या शहरीकरणामुळे जे वस्ती आणि रस्ते आहेत ते उभारण्यासाठी गेलेली आहे. कसं काय कारण? कारण की जी शेती आणि इतर उपयोग, म्हणजे ज्याचे शेतीसाठी ज्या गोष्टीचा वापर केला, की जिथे शेती काढली जाते, आणि शेतीच्या व्यतिरिक्त देखील जे इतर जो उपयोग आहे, त्या शेतीच्या कामासाठी केलेली जी जमीन आहे ती काय केली जाईल? शेतीची सर्व जमीन त्यांनी वाढत्या शहरीकरणासाठी दिली आहे, की जिथे शहरीकरणाची वाढ झाली पाहिजे. मग ही जी शेतीचं जमीन आहे ती वस्ती आणि रस्ते उभारण्यासाठी त्याचा उपयोग करण्यात आलेला आहे. बरोबर मुलांनो? तर अशा प्रकारे आपण
ही सर्व प्रश्नांची उत्तरं पाहिली. आपले घर व पर्यावरण याच्यातील आपण अभ्यास केला, की आपल्या घराची काय समस्या आहे, घरातील पर्यावरणाशी त्याचा काय प्रकारे संबंध आहे, हवामानानुसार, प्रदेशानुसार, रचनेनुसार, आकारानुसार त्या घराची बांधणी केली जाते. जे घर बांधत असताना आपल्याला जे नैसर्गिक साधन संपत्तीचा आपण कशाप्रकारे वापर करत असतो, ऊर्जा स्रोताचा आपण कशाप्रकारे आपण वापर करत असतो, प्रदूषणाची कारणे काय ते देखील मुलांना आपण पाहिली. तशाच प्रकारे जलपर्यटन काय आहे, की जलपर्यटन हे देखील बाहेरच्या देशामध्ये जलपर्यटनाचा देखील व्यवसाय हा सुरू झालेला आहे. त्याचप्रमाणे मुलांना आपण पाहिलं आहे, की बेघराची कारणं काय आहेत, की बेघर उपजीविकेचे साधन नसल्यामुळे किंवा ते पुरेसे नसल्यामुळे बेघर होण्याची ही कारणं त्याच्यामध्ये प्रामुख्याने मोडली जातात. अशा प्रकारे आपण या पाठामध्ये आपण सविस्तर अभ्यास केला आहोत. सरावामार्फत, खेळामार्फत, परीक्षेद्वारे आणि प्रश्नोत्तरामार्फत देखील आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं अचूकपणे आपण दिलेली गेली आहोत. मुलांना मला वाटतं हा पाठ तुम्हाला नक्कीच समजला असेल. भेटूया आपण पुढच्या पाठामध्ये. धन्यवाद.